नमस्कार. OS बाय कोमल अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संख्यांचे प्रकार यामध्ये भाग 1 मध्ये आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, सम आणि विषम संख्या या संख्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यापुढील संख्यांच्या प्रकारांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. यामध्ये पहिला नैसर्गिक संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं. या नैसर्गिक संख्या यालाच मोज संख्या असं देखील म्हटलं जातं. या 1 पासून सुरू होतात व अनंतापर्यंत असतात. म्हणजेच नैसर्गिक संख्या या अनंत असतात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असं विचारल्यानंतर उत्तर असणार आहे 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर ती सांगता येत नाही. यानंतर पूर्ण संख्या, याला इंग्रजीमध्ये होल नंबर्स असं म्हटलं जातं. पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरू होतात. 1, 2, 3 या सुद्धा अनंतापर्यंत असतात. सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 असते. सर्वात मोठी पूर्ण संख्या ही सांगता येत नाही. यानंतर पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या यामध्ये 0 तर असतोच. 1, 2, 3 या धन संख्या असतात आणि -1, -2, -3 अशा ऋण संख्या देखील यामध्ये असतात. म्हणजे पूर्ण संख्या प्लस निगेटिव्ह ज्या ऋण संख्या असतात या संपूर्ण संच हा पूर्णांक संख्या संच असतो. पूर्णांक संख्यामध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या ही देखील आपल्याला सांगता येणार नाहीये आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सर्वात लहान पूर्णांक संख्या व सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही आपल्याला सांगता येणार नाहीये. यानंतर परिमेय संख्या बघणार आहोत. परिमेय संख्या ह्या p/q या स्वरूपात असतात आणि हा p/q हा इंटिजर असतो म्हणजेच पूर्णांक संख्या असतात. त्याचबरोबर q हा नॉट इक्वल्स टू 0 असतो. q हा कधीच 0 नसणार आहे. यानंतर अपरिमेय संख्या, ज्यांना आपण परिमेय संख्या म्हणणार नाही आहोत त्या अपरिमेय संख्या असणार आहेत. वास्तव संख्या, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा संच, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. यानंतर आपण विरुद्ध संख्या म्हणजे काय ते बघणार आहोत. अपोजिट नंबर, विरुद्ध संख्या. यामध्ये फक्त जर संख्या धन असेल तर त्याची विरुद्ध संख्या ही ऋण असणार आहे, ऋण 5. समजा ही संख्या -10 आहे तर त्याची विरुद्ध संख्या ही 10 असणार आहे.